कन्या राशीच्या लोकांसाठी पुन्हा भाग्योदय सुरू झालाय. आता एप्रिल महिन्यामध्ये कदाचित तुम्हाला अडचणी आल्या असतील बघा तुमच्या नोकरी व्यवसायामध्ये. काहींच्या नोकऱ्या गेल्या पण असतील, काहींचे व्यवसाय चालले पण नसेल, व्यवसाय अगदी बुडाला असेल. पण ती परिस्थिती आता सुधारेल. मे महिना तुम्हाला चांगला जाईल. नोकरीत बदल संभवतात. काहींच्या नोकरीत बदल झाले असतील, होतील. काहींना नवीन नोकरी सुद्धा मिळतील. जर नोकरी मिळाली नाही मे महिन्यात तर काय टेन्शन घेऊ नका. जून जुलै पण तुमच्या हातात आहे. प्रयत्न चालू ठेवा. जून जुलैमध्ये तुम्हाला नोकरी मिळण्याची जास्ती शक्यता आहे. जर तुमचं कन्या रास किंवा कन्या लग्न असेल तर. कन्या राशीमध्ये उत्तरा, चित्रा आणि हस्त असे ही 3 नक्षत्र येतात. आता उत्तरा आणि हस्त नक्षत्र असेल तर तुम्हाला बऱ्यापैकी मे जून जुलैमध्ये आर्थिक लाभ संभवतात. कुठून ना कुठून पैशाची तुम्हाला आर्थिक धनलाभ जो म्हणतो आपण तो होऊ शकतो. जर चित्रा नक्षत्र असेल तर चित्रा नक्षत्राला सुद्धा जून पासून पुढे डिसेंबर 2025 पर्यंत तुमची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी चांगली राहील. त्याच्यामुळे आपण ही 3 नक्षत्र अशी पकडूया की या 3 नक्षत्रांना ना उरलेले आता डिसेंबर पर्यंत जो काळ आहे, एप्रिल ते डिसेंबर, तो आर्थिक स्थिती तुमची बऱ्यापैकी खूप चांगली राहील. म्हणजे पैशाची कमतरता अशी तुम्हाला येणार नाहीये. भले तुम्हाला करिअरमध्ये चढउतार चालू राहील पण पैशाची सोय तुम्हाला होणार आहे. आता मी ढोबळमानाने सांगतोय, प्रत्येकाची कुंडली वेगळी, त्यातलं ग्रहमान वेगळं, त्यातल्या दशा वेगळ्या. त्यामुळे प्रत्येकाच्या बाबतीत हे तंतोतंत जुळेलच असं नाही. तरी पण कन्या राशीच्या लोकांना आता सध्या लग्नाचे योग नाहीयेत. त्याच्यामुळे तशी तुम्ही घाई करू नका किंवा लग्न जुळत नाही म्हणून काय टेन्शन घेऊ नका. तुम्ही स्थळं बघत राहा, बोलणी चालू ठेवा तुमची. 2026 मध्ये कन्या राशीला लग्नाचे योग आहेत. त्याच्यामुळे आत्ताच जरी तुम्ही बोलणी चालू ठेवली, जरी तुम्ही फिक्स केलं तरी काहींचं फिक्स होणार नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन येऊ शकतं की माझं लग्न का जमत नाहीये, मी एवढे प्रयत्न करते. त्याच्यामुळे ते योग नसल्यामुळे तसं होतंय. पण काही टेन्शन घेऊ नका. 2026 मध्ये तुमचं लग्न जुळण्याची जास्त शक्यता आहे. एकूणच कन्या रास किंवा कन्या लग्न असेल हा काळ खूप छान जाणार आहे तुम्हाला. काय टेन्शन घेऊ नका. प्रयत्न चालू ठेवा, देवावर विश्वास ठेवा. पुढे सगळं काही छान होणार आहे. ऑल द बेस्ट.